हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. आणि यामधला 11th चॅप्टर आहे मराठाज द प्रोटेक्टर ऑफ द नेशन, म्हणजेच राष्ट्ररक्षक मराठा. ओके, तर हा चॅप्टर तुम्ही स्कूलमध्ये लर्न केला असेल, तुम्ही तो व्यवस्थित रीड केला असेल, तर चला आजच्या या सेशनमध्ये आपण यावरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे इतर विषयांचे सुद्धा एक्सरसाइजचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. नेम देम. ओके, म्हणजे आपल्याला इथे नावे ओळखायची आहेत किंवा सांगायची आहे. याच्यामध्ये फर्स्ट, दे केम फ्रॉम अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तानामधून जे आलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं? द पठान्स. सेकंड, दे सेटल ॲट द फुट हिल्स ऑफ द हिमालयाज. तर हिमालयाच्या पायथ्याशी येऊन जे राहिलेले आहेत, जे सेटल झालेले आहेत, त्यांना काय म्हटलं जातं? द रोहिलाज. थर्ड, द ब्रदर ऑफ द नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ कोण आहे? रघुनाथराव. फोर्थ, द चीफ ऑफ द जाट्स ॲट मथुरा. तर मथुरामध्ये जे जाट होते, तर या जाठांचा प्रमुख कोण होता? आणि याचं उत्तर आहे सूरजमल जाट. फिफ्थ, डिफिटेड द निजाम ॲट राक्षस भुवन नियर पैठण. ओके, तर राक्षस भुवनाची जी लढाई आहे, जी पैठण येथे झाली, इथे निजामाला पराभूत करणारा कोण आहे? तर तो आहे माधवराव. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन, राईट इन अ ब्रीफ अबाउट. इन दॅट फर्स्ट, रेझिंग द मराठा स्टँडर्ड ॲट अटॅक ऑर होस्टिंग द मराठा स्टँडर्ड ॲट अटॅक. म्हणजे मराठ्यांनी अटकेवरती आपला झेंडा फडकवला. आणि याचा आन्सर बघा. नजीफ खान द रोहिलाज चीफ could not tolerate the Maratha supremacy. Najif Khan requested Abdali to invade India again. He captured Delhi. तर अब्दाली जो होता यांनी भारतावरती पुन्हा आक्रमण केलं आणि त्यांनी दिल्ली जिंकली. ही रिटर्न टू अफगाणिस्तान अँड कलेक्टेड ह्यूज वेल्थ. तर तो अफगाणिस्तानला परत गेला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली संपत्ती लुटून नेली. रघुनाथराव अँड मल्हारराव होळकर मार्च ड्यू टू द नॉर्थ अँड कॅप्चर्ड दिल्ली. तर आपल्यातले रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे दोघं जण तिकडे उत्तरेकडे गेले आणि त्यांनी दिल्ली जिंकली. दे डिफिटेड अब्दालीज ऑफिसर्स अँड कॅप्चर्ड पंजाब. तर त्यांनी काय केलं? अब्दालीचे जे सैन्य होतं यांचा पराभूत केला आणि पंजाब सुद्धा जिंकून घेतला. आणि त्याचबरोबर त्यांनी अटकेवरती आपला झेंडा फडकवला. सेकंड, कॉन्फ्लिक्ट विथ द अफगान्स ऑर बॅटल विथ द अफगान्स. म्हणजे अफगाणांशी संघर्ष, असं थोडक्यात हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा. इन सी 1751, तर 1751 साली अहमद शाह अब्दाली कॉन्कर्ड पंजाब. ड्यू टू दॅट द मुघल्स वे आर फेसिंग थ्रेट फ्रॉम अब्दाली. तर 1751 साली अहमद शाह अब्दाली जो होता यांनी पंजाब जिंकून घेतला आणि जे मुघल होते हे मुघलांना या अब्दालीची भीती वाटू लागली. सो दे जॉईन हँड्स विथ द मराठास टू प्रोटेक्ट दिल्ली. सो त्यांनी मराठ्यांची मदत घेतली दिल्लीचं संरक्षण करण्यासाठी. The emperor signed a treaty with Marathas in 1752. As per treaty,
द मराठाज ॲग्रीड टू प्रोटेक्ट द मुघल एम्पायर. तर त्यांनी एक करार करून घेतला की मराठ्यांनी मुघलांचं एम्पायरचं संरक्षण करण्याचा एक करार झाला मराठ्यांच्या मध्ये. द मराठा आर्मी मार्च टुवर्ड्स दिल्ली ॲज अब्दाली गॉट दिस. आणि त्यानुसारच मराठा सैन्य जे होते हे दिल्लीकडे निघाले. आणि ॲज अब्दाली गॉट दिस न्यूज, तर जेव्हा ही बातमी अब्दालीला कळाली, ही रिटर्न टू हिज नेटिव्ह कंट्री अफगाणिस्तान. तर त्यावेळेला त्यानं काय केलं, पळ काढला तिथून, तो आपल्या आपल्या देशामध्ये म्हणजेच अफगाणिस्तानला तो निघून माघारी परत गेला. ड्यू टू द मराठा पॉवर द थ्रेट ऑफ अब्दाली गॉट सबसाइडेड. तर मराठ्यांची जी सैन्य होतं किंवा त्यांची जी सत्ता होती त्याला घाबरला. तिसरा प्रश्न, तर आफ्टर इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. तर पानिपतची जी लढाई झाली याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानंतरचे त्याचे काय काय परिणाम दिसून आले हे आपल्याला या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये द्यायचं आहे. द आफ्टर इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. ओके, पानिपतच्या लढाईनंतर किंवा पानिपतच्या लढाईमध्ये आपण जेव्हा हारले त्याच्यानंतरचे परिणाम विचारले आहेत. आन्सर बघा, द मराठाज वेअर डिफिटेड. द फोल जनरेशन ऑफ मराठाज वेअर किल्ड. तर जे तरुण होते, तरुण लोक जे होते किंवा जे सैन्य होतं ते मारले गेले. मेनी ब्रेव्ह सोल्जर्स डाईड ऑन द बॅटल फील्ड. तर ब्रेव्ह सोल्जर्स सुद्धा होते, ते सुद्धा या लढाईमध्ये मृत्यू पावले. इट कॉजेस अ ग्रेट हार्म टू रेप्युटेशन ऑफ मराठाज इन नॉर्थर्न इंडिया. आणि उत्तरेकडे याचा खूप असा फटका बसला, तिथे जे मराठ्यांचं रेप्युटेशन होतं ते कमी झालं. थर्ड क्वेश्चन आहे, अरेंज क्रोनॉलॉजिकली, म्हणजे घटनानुसार आपल्याला ते घटनाक्रम लावायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा, पहिला त्यांनी कसे दिलेलं आहे. फर्स्ट त्यांनी दिले द बॅटल ऑफ राक्षस भुवन, द डेथ ऑफ टिपू सुलतान, द डेथ ऑफ माधवराव पेशवा, द बॅटल ऑफ पानिपत अँड द बॅटल ऑफ बुराडी घाट. ओके, तर आपल्याला आता व्यवस्थित क्रोनॉलॉजिकली म्हणजेच घटनानुसार क्रम लावायचा आहे. फर्स्ट काय येणार, द बॅटल ऑफ बुराडी घाट. सेकंड येणार द बॅटल ऑफ पानिपत. नेक्स्ट बॅटल ऑफ राक्षस भुवन. Then the death of Madhavrao Peshwa, and last one is the death of Tipu Sultan. चलो नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, फाइंड द नेम्स ऑफ पीपल इन अ चॅप्टर. तर याच्यामध्ये आपल्याला एन डॅश आणि पुढे 1 2 3 4 5 6 टाइम डॅश दिलेला आहे. तर याच्यावर आपल्याला आपल्या चॅप्टर मध्ये कोणतं नाव आलेलं आहे, तर ते आहे नानासाहेब. ओके, सेकंड बघा, डी हे दिलेलं आहे फर्स्ट लेटर, 1 2 3 4 5 6 टाइम डॅश दिलेला आहे. तर आपल्या चॅप्टर मध्ये नेम याच्यावरून कोणता आलेला आहे, दत्ताजी. नेक्स्ट थर्ड, फर्स्ट लेटर त्यांनी दिलेला आहे एन, पुढे डॅश दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 टाइम डॅश दिलेला आहे. तर त्याचा आन्सर येतं निजामशाह. तर स्टुडंट, याच बरोबर आपला हा जो एक्सरसाइज आहे हा इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.